कचऱ्यावरती पोळ्या कसल्या बसतो? कचऱ्याला आग लागते आणि त्या पेटते कचऱ्यावरती पोळ्या बसते. देवनारबाबत होणारं राजकारण घाणेरडं. उद्धव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका. 3 महिन्यात हा प्रश्न सोडवला नाही तर आमच्या मार्गाने काम करू, भाजपला दिला इशारा. सराफा व्यावसायिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला केंद्राने प्रश्न सोडवला नाही तर शिवसेनाही आंदोलनाला पाठिंबा देणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन. नाशिकमध्ये किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महामुक्काम सत्याग्रह. हजारो शेतकऱ्यांनी अख्खी रात्र काढली रस्त्यावरच. नाशिकची वाहतूक व्यवस्था विस्कळीत. आमदार बच्चू कडू यांना आज अटक होण्याची शक्यता. मंत्रालयातल्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कडू अडचणीत. अटक होईपर्यंत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच राहणार. मसापच हे पवित्र मंदिर राजकीय कुरूपतेचा अड्डा बनता कामा नये. श्रीपाल सबनीस साहित्य मंडळावर पुन्हा भडकले. मसाप राजकीय अड्डा बनल्याची केली टीका तर कन्हैया कुमारच्या विरोधकांचाही सबनीसांनी घेतला समाचार. मुंबई एज्युकेशन ट्रस्ट प्रकरणी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू. पंकज भुजबळ सुनावणीसाठी हजर. विजय माल्या बँकांचे 4000 कोटी सप्टेंबरपर्यंत देण्यास तयार तर माल्यांच्या प्रस्तावावर विचार करायला वेळ द्या, बँकांची सुप्रीम कोर्टाला विनंती. पुण्यात काल कात्रज भागात पेट्रोल टाकून पेटवल्या गाड्या. पोलिसांच्या तपासात उघड. एकूण 18 गाड्यांना लावली होती आग. पालघरमध्ये अमानुषतेचा कहर. 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्या लहानग्या भावाचं गुप्तांगही कापलं. आरोपी अजूनही मोकाटच. आणि दिल्लीत आज रंगणार T20ची सेमीफायनल. दिल्लीत न्यूझीलंड आणि इंग्लंड येणार आमने सामने.